भाजी झोप गिप लागली की नाही रात्री? हा लागली ना आता बाई, पण कसं आहे घरी जशी झोप लागते तशी बाहेर गावी नाही लागत. हो बाबा, मला तर ना नवीन ठिकाणी लागतच नाही झोप. रात्रभरातून 4-5 वेळा उठते मी. हो नवीन ठिकाणी नाही लागत आता बाई झोप. 1-1.5 तास तर लागलीच नाही झोप, मग लागला डोळा. हो लाडोई 2 वेळा उठली बाबा. आधी तर मस्त झोपली 2 वाजेपर्यंत, मग त्याच्यानंतर 2 वेळा उठली. कधी कधी उठते तसे, कधी कधी तर 4 वाजेपासूनच उठून जाते. झोपत नाही, मग सगळ्यांनाच उठवते. हो ना आता बाई नाही झोपली ते 3 वाजले होते का 4 वाजले होते तर तेव्हापासून, मग आता झोपली आम्ही उठला तेव्हा. झाला का ब्रश वगैरे करून? झाला? हो झाला ना आता बाई, झाला ब्रश वगैरे झाला करून. काही समजलंच नाही, 6:30 वाजून गेले तरी पलंगावरच राहिला माणूस 6:30 वाजेपर्यंत. आमच्या इथे चालते, 6च्या आधी कोणीच नाही उठत. ह्याच मग पोरी मी हे परी उठल्या गिटल्या लवकर तर मग उठवतात सगळ्यांना, नाही तर 6-6:30 वाजे उठतात. हो आता थंडीच्या उठून नाही होत ना, तरी आता झाली कमी झाली थंडी वगैरे. हो आता तर पूर्णच थंडी कमी झाली. आता कुठं थंडी आहे, आता तर पंखा वगैरे सुरू करावा लागते. राधाताई उठली का लाडो? नाही ना वहिनी, ते आता 6 वाजे झोपली ना, आता नाही उठत ते चांगली 2 तास. हो ना राधाताई, तुमची झोप नाही होत बरोबर नाही का? राधाताई लाडो किती वाजे उठली होती? ते ना वहिनी 3:30 वाजले होते उठली तर आता 6 वाजे झोपली. कधी कधी तशीच करते, रात्री लवकर झोपली ना तर तशीच करते ते. म्हणून मी दुपारी तिला झोपवते, मग रात्री उशिरा झोपते तर मग चांगली रात्रभर झोपते. मग तशीच म्हणतो मी राधाला, दुपारी झोपवत जा तिला आणि रात्री मग उशिरा झोपली का चांगली झोपू देते. झोप चांगली झाली तर तब्येत चांगली राहते, नाही तर तब्येत खराब नाही होत का? हो ना आता बाई, झोपेवरच आहे जो काही आहे तो. आपली झोप चांगली झाल्या पाहिजे. वहिनी काल किती प्रयत्न केले मी लाडोला दुपारी झोपवायसाठी, पण झोपतच नव्हती. हो लहान मुलं ते तसेच राहतात, नाही म्हणलं तरी 5 वर्षापर्यंत थोडा सांभाळावंच लागते मुलांना. राधा नाश्ता नाही झाला का बनवून? बनवून राहिली नाही रे का, फोडणी टाकली ना आताच. राधाताई नाश्त्याचा असू द्या ना. काऊन वहिनी, काऊन नाही म्हणता नाश्ता? काऊन भासी, काऊन नाही म्हणते नाश्ता? आता नाश्ता कशाला म्हटली? ताई चांगला आहे ना, आता नाश्ता करून घेऊ आपण आणि मग तयारी करून टाकू. तयारी? कशाची तयारी? गावी जायची आता बाई. बापा बापा बापा, कालच आल्या ना आज गावी जातो म्हणता. झाला ना आता बाई, रात्रभर राहिला तरी. पाहुणचार नाही झाला, काही नाही झाला. का आता बाई, रात्री झाला तरी पाहुणचार. कशाचा पाहुणचार झाला? ते फक्त का पनीरची भाजी झाली बाबा. हो तर पनीरची भाजी झाली तर पाहुणचारच झाला ना. भजे बनवणार होती राधा, भजेही नाही म्हणलं. गोवर्धन खोवा आणून ठेवला आहे, रात्री नको बनवा म्हटलं, तर आता आजही नाही बनवतील का? हो तर म्हणूनच म्हणत होती आता नाश्ता गिस्ता असू द्या, पटापट स्वयंपाक बिंपाक करू आणि जेवण करू ना मग निघू आम्ही. नाश्ताच्या राहू द्या आता, मग कसा नाश्ता झाला की जेवण करूशा नाही वाटत. हो तर जेवायला नाही म्हणलं तरी 12-1 वाजेलच. तोपर्यंत का उपाशीच राहाल का? चहा पेला तर चहावर राहते माणूस 12 वाजेपर्यंत. का वहिनी आज थांबा ना, का जाता जाता म्हणता बाबा? नाही ना राधाताई, आज आता नाही थांबत. आता मी एकटी आली असती तर थांबू नाही गेली असती. आता ह्या कुंताच्या पोरी त्यांना जायचं आहे ना नागपूरला. कधी चालल्या तर वहिनी? गुड्डी पिंकी त्या परवाला जाणार आहेत. परवा जाणार आहेत ना, मग उद्या जाल तुम्ही? नाही नाही राधाताई, त्यांच्यासाठी नाश्ता बिस्ता करावा नाही लागेल का? हो तर उद्या गेल्या तर नाश्ता बिस्त्याचाही करून होते ना. नाही दुकानातून पोहे आणावं लागतील, वाळू टाकावं लागेल. हा बांधून दे तर तो बांधून दे, त्यांच्या एका दिवसाच्या आधी तोच काम होते मला. आणि परवा सकाळूनच जाणार आहेत. हो तो तर होते म्हणा काम. ठीक आहे जा तुम्ही, आज जा वाटल्यास, मी नाही नाही म्हणत. पण आता जेवण वगैरे करून मस्त आरामशीर 2-3 वाजे निघा. घाई नका करू आता. ठीक आहे ना तर राधाताई, जेवण करूनच जावं. चला काका करायचं आहे, पटापटा करू लागतो आम्ही. वहिनी बसा ना तुम्ही, आईसोबत बसा, गोष्ट वगैरे सांगा. हो तर किचन मध्येही होतात गोष्ट सांगून. पटापटा करून मस्त 4 जणी, लवकर होईल स्वयंपाक. भासीला ना लवकर गावी जायचं आहे नाही? आता बाई आता काही म्हणा तुम्ही, आता उन्हाळीच्या परा वगैरे लावायच्या आहे, त्याच्यासाठी 2-3 दिवस ते धुरे साफ करायलाच लागतील. हो तो तर आहे म्हणा, कास्तकार माणसाला ना मोठे कामं राहतात. नाही तर का आता बाई, हा एक काम सुटला की दुसरा काम लागूनच राहते. आमच्या गावी तर धरून टाकला परे झाला बाबा, कोणी 2-3 दिवस झाला सुरू केला तर. हो का, आमच्या गावी वगैरे कोणीच नाही पकडला आहे, पण पकडतील आता 1-2 दिवसामध्ये. तुमच्या इथं राहत असेल ना उन्हाळी? हो राहते ना, आमच्या घरी राहते 2 एकराला, जास्त नाही लावत. आमच्या बोरला ना भरपूर पाणी नाही लागलं. आता एखाद दुसरा पाणी मारू म्हणतात बाबा, कधी मारतात तर माहित नाही. राधाताई, राधाताई, हो आली आली.
तिकडे आणू का म्हटली नाश्ता की येता इकडे? नाही नाही तिकडेच येत आहोत. चला मग किचन मध्येच तिकडेच करू नाश्ता. हो हो चला चला तिकडेच. हॅलो सोनू काय करत आहे? झाला का स्वयंपाक वगैरे? भाऊ करत आहे मम्मी स्वयंपाक. हो का, कशाची भाजी बनवून राहिला? वालाच्या शेंगा बनवत आहे मम्मी. भाऊ ना बाकीचे कामं नाही करत. मलाच भांडे घास म्हणते, झाडू पण मलाच लाव म्हणते. काहून? म्हणते मी स्वयंपाक करतो ना म्हणते, तू बाकीचे कामं कर म्हणते. तर बरोबर आहे ना सोनू, मिळून कामं करायचे बापा. मम्मी कधी असेल तर तू? आज नाही येत म्हणत होती. का मम्मी आज नाही येऊन राहिली? तू तर म्हणत होती ना आज येईन म्हणून. मम्मी गंमत तर नाही करत आहे? अरे सोनू तुझी आत्या थांबा थांबा म्हणत आहे तर थांबतो म्हणत होती. काही पण सांगून राहिली मम्मी. माहित आहे मला आज येत आहे तू. किती वाजे निघालता? आता जेवण वगैरे करून ना निघून मग. बघ बरं ना, आता म्हणत होती की नाही येत म्हणून. मजाक केली ना. पप्पाजी कुठे गेले तुझे? वावरात गेले आहेत ना मम्मी पप्पाजी. काही नाश्ता बिस्ता खाल्ला का? नाही मम्मी, चहा प्यायला गेले. येईन म्हणाले ना जेवण करायच्या वेळेपर्यंत. ठीक आहे मग सोनू, मिळून कामं करा बेटा. का मम्मी मीच तर करतो, फक्त स्वयंपाक करते भाऊ. हो तर स्वयंपाक करायलाही लागते ना बेटा. ठीक आहे सोनू, मग निघून तेव्हा फोन करू ना. हो मम्मी ठीक आहे. मस्त काम आहे सोनू तुझ्या. मोबाईल धरून बसला मी, आवाज देत आहो तर बरं आहे का? का दादा कधी आवाज मारला तू? नाही बोलवलो तरी सोनू सोनू म्हणून. चार्जिंगवर लावला मोबाईल, तिथं चार्जिंग नाही आहे. मला जायचं नाही आहे का? चार्जिंगवर लावलं होतं तर मोबाईल काढून टाकला. मम्मीला फोन नाही लावलो होतो का मी? का म्हणत होती मम्मी? किती वाजे निघतून म्हणत? वेळ आहे म्हणत होती, मग निघीन तेव्हा फोन करीन म्हणे. जेवण वगैरे केल्यानंतर निघून म्हणत होते. भाऊ झाला नाही का तो स्वयंपाक? भूक लागली ना. झाला ना, चल जेवण करायला चल. तो मोबाईल लाव तिकडे चार्जिंगवर. हो हो लावतो. खाली दिसला नाही मोबाईल का बस पकडायचं काम करते. झाली का लक्ष्मी, तयारी झाली? हो आई झाली ना तयारी. आजच चालल्या का घ्यासाठी? हो आई हे म्हणत आहेत की आजच चालले जाऊ म्हणा. मग 2-3 दिवस वेळ नाही आहे म्हणत आहेत आपल्याकडे. हो का आणून राहिली तर मग घेऊन? साडी वगैरे आणते म्हटली आई. कधीच आहे म्हटली वास्तुपूजन? मंगळवारच्या आहे. नाही मंगळवारच्या. आई तुम्हाला यायला सांगितलं आहे ना मोठी आईने. याल नाही का तुम्ही? नाही लक्ष्मी मी नाही येत. नारायण सोबत तुम्ही दोघे जण चालले जाल. आता वावरा उरातले काम आहेत ना. आता उन्हाळीच्या परा वगैरे पकडावं लागेल. लक्ष्मी तुझ्या मावस भावाचं लग्न आहे म्हणत होते ना, तर काही मुली गेली पाहिला की नाही? बघितलं नाही, 2-3 मुली बघितलं पण पसंत नाही आल्या म्हणत होता. 1-2 बघतो म्हणे मुली, मग नाही तर यावर्षी थांबवतो म्हणत होता. हो बरोबर आहे, आतापर्यंत तर लग्न जुळायला पाहिजे. चांगल्या चांगल्या मुलींच्या तर आता जमून गेला असेल लग्न. दिनेश ना आधी लवकर आलाच नाही. किती दिवसापासून त्याला म्हणत होते की मुली पाहायला ये मुली पाहायला ये म्हणून. आला नाही. आता 15 दिवसाच्या सुट्ट्यात आलाय, तर 15 दिवसामध्ये कुठं होतात का मुली बघून? लक्ष्मी मी का म्हणतो, वास्तुपूजनसाठी कपडे घेण्यापेक्षा काही सामान वगैरे घ्यायला पाहिजे. कपडे का घालतात का? सामान घेतलं तर कामात तरी येते. माझाही विचार तसाच होता आई, सामानच घ्यायचा. पण सामानाला जास्त पैसे लागतील नाही. कितीपर्यंत घ्यायचं आहे? साडी घेशील तर नुसती साडीच घेशील का? मोठ्या वडिलासाठी शर्ट पीस वगैरे घ्यावं नाही लागेल? त्याच्यापेक्षा 1000 रुपयापर्यंत काही सामान वगैरे घेऊन घे. नाही म्हटलं तरी चांगली साडी घ्यायला गेला तर 700-800 रुपये लागतातच. 200-300 रुपयाचे शर्ट पीस वगैरे मिळते चांगला. म्हणून म्हणतो सामानच घेऊन घे एखादा. बघते आता का घ्यायचा आहे तर. हो बाबा पाय, नाही तर म्हणशील माझ्या सासून सामान घ्यायला लावलं म्हणशील, माझी इच्छा होती साडी घ्यायची म्हणशील ना. नाही नाही आई तशी नाही म्हणा. काही कुकर वगैरे घेऊन टाक ना. कुकरही येते चांगला 1000 रुपयापर्यंत. लक्ष्मी यांचं जेवण झालं का? बोलवली आहे मी बाबांना जेवण करायला या म्हणून. आता वेळ आहे म्हणाले. केव्हा जेवतात तर माहित नाही हे. आता मी तुरी पिटीन म्हणतो, तू तिकडे सामान घ्यायसाठी चालली. मग यांना कोण जेवण देईल? आता जेवायसाठी बोलवली तर यायला पाहिजे ना. बनव बरं ताट बनव, मी पाठवते त्यांना. का चालली तू? नाही नाही आई वेळ आहे, नाही जात आताच. काहून तयारी तर झाली ना तुझी? आई घरी नाही आहेत ना. कुठे गेला ना नारायण? येतो म्हणाले बाबा, चेहरा वगैरे करून गेले तर याचेच आहेत. 1 तास झाला घरी. गोष्ट अकालच बसला असेल पोरगाई. आंघोळ बिंगोळ व्हायचीच असेल ना? हो व्हायचीच आहे नाही यांची आंघोळ. मला म्हणाले मी आत्ता येतो, 15 मिनिटांमध्ये तयारी करून राहा म्हणाले. मला वाटलं येतील बा लवकर म्हणून मी साडी वगैरे चेंज केली. अरे लक्ष्मी पाणी आहे का गरम? आहे ना पाणी गरम आहे ना. काढ बरं लवकर बकेट मध्ये. हो रे नारायण, लक्ष्मीला तयारी करायला लावला. किती वेळची तयारी करून आहे? एवढी वेळ लागते का? दाढी करायला गेला होता का कटिंग करायला गेला होता? तर जसेचे तसेच तर कसं दिसत आहेत. नाही नाही सेव्हिंगच करायला गेलो होतो, कटिंग बिटिंग नाही करायला गेलो. गर्दी होती ना आज भाल्याकडे, म्हणून उशीर झाला. अरे तुझी तर तयारी झाली नाही. मीच काढतो पाणी, खराब होऊन जाईल साडी बिडी. लक्ष्मी पाठवते यांना. हो हो पाठवा ना, तर देते मी जेवण.
का हो, मला कशाला तयारी करायला राहायला सांगितलं? नवीन साडी घालून कामं करून नाही होत. खराब नाही होणार का साडी? अरे खराब होईल तर दुसरी घेऊ साडी, त्याच्यात काय. हो, दुसरी घेऊ म्हणतात साडी. जा ना, लवकर करा ना हो तयारी. हो बस 5 मिनिटात करतो तयारी. का बाबा 5 मिनिटात करतो म्हणता? आंघोळ व्हायची आहे, मग कपडे घालाल. अरे आंघोळीला का 2-3 मिनिट, कपडे घालायला 2 मिनिट. झालं 5 मिनिटात तयारी होते. हो हो, करा 5 मिनिटामध्ये तयारी लवकर. लाडो जाती माया लावत आहे आता. लाडो का वहिनी थांबा ना. मस्त 2-4 दिवसासाठी यायला पाहिजेत होता. आल्या आणि रात्रभर राहिल्या ना. जातो 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 जातो. ताई रात्रभरही राहिला आणि 4 दिवस राहिला तर तेच माया आहे. घरच्याही बघावं लागते ना. कास्तकार माणसाला कुठं गाव तर खाणे जमते का? या ना तुम्ही आता 4 दिवसासाठी. कधी याल? बघीर वहिनी आता. भासी मस्त आराम नाही केल्या असत्या का? जेवण वगैरे झाला, जेवण करता बरोबर जातो मस्त आराम केल्या असत्या 1-2 तास, मग गेल्या असत्या. आता बाई मोटरनं जायचं आहे ना. आणि आमच्या गावाकडल्या तर बसेस मोजक्याच आहेत बाबा. आता 10 वाजेची एक बस गेली असेल, मग 2 वाजेची एक आहे, तर ते 2 वाजेची बस मिळाल्या पाहिजे ना. वहिनी तुम्ही गेल्यानंतर ना परी खूप रडेल. हो बाई परी, रडशील का बेटा? नाही रडू. नाही वहिनी, माझी आई येते ना मग जाते. गेल्यानंतर एवढी रडते. खरंच मस्त मायाळू आहे परी पण. हो, कोणाजवळही राहते. कोणी आले ना राहते त्यांच्याकडे. हो वहिनी, हे परी ना कोणाजवळही राहते, पण हे लाडो लवकर जात नाही. ते 2-4 तासाच्या नंतरच जाते. ओळखीच्या माणसाकडेच जाते, नाही तर जातच नाही. मस्त पोटभर जेवण झाला रेखाताई. मस्त स्वयंपाक केले दोघेही जेवणांनी तुम्ही. जेवणही तर नाही केलं तुम्ही चांगला. जेवलो तरी गुलाबजामुन खाल्लो, भजी खाल्लो, पोळ्या भाजी. अजून किती जेव म्हणता? मस्त आज थांबायला पाहिजेत होता, मग उद्या गेले असत्या. नाही बाबा, थांबलो तरी आता. मी का म्हणते, आता दोघेही जेवा या तुम्ही. पाय भाई भासी आपल्या नंदांना बोलवते. मला नाही म्हणत आता बाई या तुम्ही म्हणून. नाही आता बाई तुम्ही या, तिघेही जणी या. नाही हो, तिघीच्या कुठं जमते कोणता. म्हणूनच तर म्हटले आता बाई दोघी जेवा या म्हणून. मग तुम्ही आरामात या. आता आम्ही नाही येत, आता तुम्हीच याल ना. अजून वाढदिवसाला नाही याल लाडोच्या? हो, पुढच्या महिन्यात तर बाई लाडोचा वाढदिवस आहे. अजून यावंच लागेल नाही? जोरासोरात आहे का लाडोचा वाढदिवस? पाहू आता जोरासोरात होते का कसा होते तर. पाहू ना, आता 1 महिना वेळ आहे अजून. बाई परी चल रे बाई, येते का? चला आमच्या सोबत चला. मम्मी नवीन टपले मम्मी, नवीन टपले. का झाला परी? नवीन कपडे पाहिजेत तुला? कुठे चालली? नवीन कपडे घालून कुठे चालली तू? भूल आई भूल. नाही बेटा, आपण नाही जाऊ. मग जाऊ आपण. मग मी तू मग जाऊ भोर. का म्हणते? नवीन कपडे घालून दे म्हणते. हो वहिनी, तुम्ही म्हटलं ना की चल बाई परी गावी म्हणून. कपडे पाहिजे. बाई आई वगैरे गावी नाही जात. डॉक्टरकडे चालले सुई घ्यासाठी. जाते का तू? मग तुला पण डॉक्टर साहेब सुई देतील. नाही घालून देऊ का नवीन कपडे? चालले का? सुई मिळेल सुई. बाईजवळ पैसे आहेत ना, म्हणून चाके घ्यासाठी चल म्हणते. पाय पैसे राहिले का बस, कुठं आहे दुकान तोच समजते ह्या पोरांना. म्हणून म्हणत होती भाशी नको देऊ म्हणून हिच्याजवळ पैसे. आता चल म्हणते दुकानात चाके घ्यासाठी. हो ना, डुंगण धुवायची अक्कल नाही आहे, पण पैसे मिळाले हातामध्ये की बस दुकानात जातात. हे आता बाई लहान आहेत आता ते. हो ना भासी, मोठी सवय खराब आहे. पैसे हातात राहिले का बस दुकानातच चल म्हणतात. बरा झाला बापा, घराजवळ दुकान नाही आहे तर अजून. हो आता बाई, घराजवळ दुकान राहिलं ना तर काही खरं नाही बाबा. आमच्या इथल्या गुड्डीला तर ते काकाजी ना आधी असेच चॉकलेट देत होते. दिसली की घे बाई चॉकलेट. 8 दिवस चॉकलेट दिला आणि मग तिला सवय झाली. मग त्याच्यानंतर बाई पैसे आण. आधी तर फुकटात दिला त्यांनी चॉकलेट. नाही तर आमच्या इथली गुड्डी नव्हती जात अशी दुकानामध्ये वगैरे. हो, हे दुकानदारही मोठे चालू राहतात. हेही नव्हते खात चॉकलेट. आमच्या गोवर्धन गाडीवर बसवून नेते पोरींना आणि चॉकलेट घेऊन देते. आता तसेच पाहतात ह्या. ताई चल ना, बस सुटून जाईल नाही तर. हो कोणता. चला ठीक आहे मग राधाताई रेखाताई या मग गावी. आता बाई या गावी मग. हो येतील ना, ह्या एखाद्या दिवशी येतील. पाठवतो मी यांना. आता 2-4 दिवसाच्या आता परा वगैरे आहे उन्हाळीच्या. पकडला पण तुमच्या गावामध्ये आता बाई परे वगैरे? नाही पकडायचे आहेत, पण आता उद्या परवा पाहू म्हणतात. बाई लाडो ये मामीजीला जाऊ दे बेटा. नाही येऊ म्हणत आहे लाडो. हो ना, ये म्हटली तर अजून चिपकते. आई जाता का बस स्टॉप पर्यंत? हो जातो ना.
कशाला तर आता बाई जातो ना आम्ही. राहू द्या नको येऊ. नाही येतो ना, बस स्टॉप पर्यंत येतो मी.